केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय उत्पादन शुल्कात सुधारणा विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं. हा नवा कायदा नाही, तसंच कुठलीही नवी करवाढ नाही, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. उत्पादन शुल्क म्हणजे उपकर नाही, हेही सीतारामन म्हणाल्या. या सुधारणेनुसार GST नुकसान भरपाई उपकराची मर्यादा संपल्यानंतर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे, असं सीतारामन यांनी सांगितलं. तंबाखू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे उत्पादन थांबवून पर्यायी शेती करण्याची गरज असल्याचं सीतारामन म्हणाल्या. चर्चेनंतर हे विधेयक संमत करण्यात आलं. या चर्चेसाठी आजच्या दिवसाचा कालावधी वाढवण्यात आला होता. त्याआधी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेक न्यूज आणि डीप फेक संदर्भात एका प्रश्नाला उत्तर दिलं. या विरोधात कडक कायदा करण्याची गरज व्यक्त करत केंद्र सरकार या विरोधात कठोर पाऊलही उचलू शकेल, असं त्यांनी म्हटलं आहे. फेक न्यूज आपल्या लोकशाहीसाठी धोका असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. फेक न्यूज़ इज़ अ थ्रेट टू आवर डेमोक्रेसी टुडे और हमें सोशल मीडिया पर फेक न्यूज़ पर AI जनरेटेड डीप फेक पर स्ट्रिक्ट एक्शन लेने की ज़रूरत है. जिस तरह से सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स का उपयोग करके एक तरीके से कई ऐसे इकोसिस्टम बन गए हैं जो कि भारत के संविधान को फॉलो नहीं करना चाहते, बहुत तरह से इस पार्लियामेंट द्वारा बनाए हुए कानून को भी पालन नहीं करना चाहते. उसमें स्ट्रिक्ट एक्शन लेने की और कड़े नियम बनाने की वाकई बहुत सख्त जरूरत है. संसदेनं डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा लागू केला असून त्याद्वारे नागरिकांच्या वैयक्तिक गोपनीय माहितीचं संरक्षण केलं जातं, असं वैष्णव यांनी सांगितलं. या कायद्याखाली सर्व AI ॲप आणि AI मॉडेल्स येत असल्याचंही वैष्णव म्हणाले. ऑनलाईन गेमिंग नियमनासंदर्भात सरकार कठोर असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात जवळजवळ 100% शिधापत्रिका डिजिटाईज झाल्याची माहिती केंद्रीय अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. जवळपास सर्व म्हणजे 20,58,00,000 घरगुती शिधापत्रिका डिजिटाईज झाल्या आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सरकार लाभार्थींना मोफत रेशन पुरवत असून 2029 पर्यंत हा पुरवठा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जहाँ भी अगर ज़रूरत है तो FCI समय समय पर गोडाउन भी हायर करेगा और जो फेयर प्राइस शॉप अपॉइंटमेंट करना है, फेयर प्राइस शॉप को करना है, वो तो प्रदेश सरकार का काम है. हम तो पूरा टेक्नोलॉजी उपयोग करके हर एक व्यक्ति को प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना में हर महीने 5 kg रेशन इधर राइस और गेहूँ हम हर महीने परफेक्टली देने का काम मोदी जी के कालखंड में शुरू हो गया है और आगे भी बढ़ रहा है. या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यात येतं.